हे तुमच्या आयुष्यात किती सक्सेसफुल आहात याच्या मागे वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट रिझन तुमचे बिलीव्ह सुद्धा असू शकतात. आणि आता हे बिलीव्ह कसे फॉर्म होतात तर लहानपणी एखाद्या मुलाला जर तू मूर्ख आहेस, तू काहीही करू शकत नाही असं वारंवार बोलल्या गेलं, खूप कमी चान्सेस असतात तो मुलगा सक्सेसफुल होण्याचे. कारण तो मूर्ख असल्याचा बिलीव्ह लहानपणीच त्याच्यामध्ये फॉर्म झालेला असतो. शाळेमध्ये असताना हँडरेस करून जर कोणी बोलण्याचा प्रयत्न केला आणि उत्तर चुकलं तर त्याच्यावरती सगळे जर हसले तर खूप कमी चान्सेस असतात की तो स्टेजवर जाऊन चार चौघांशी बोलण्याचे. समोर जाऊन बोलल्याने सगळे आपल्यावर हसतील असा बिलीव्ह त्याचा फॉर्म झालेला असतो. असताना सगळ्यांचा क्रश असणारी मुलगी जर आपल्याशी मैत्री करत नसेल तर आपण काहीच कामाचं नाही आणि आपली लायकीच नाही असा बिलीव्ह फॉर्म होऊ शकतो. मोठं झाल्यानंतर पैशांविषयी जे कुटुंबातले बोलत असतात की पैसे झाडाला लागत नाही, पैसे कमावणं खूप कठीण आहे आणि हा बिलीव्ह फॉर्म झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात तो किती पैसे कमावणार, त्याच्या आयुष्यात तो किती पैसे कमावणार याच्यावर क्वेश्चन मार्कच असते. मग माझा क्वेश्चन असा आहे की आपण एखाद्या फंक्शनमध्ये जाताना कुठला ड्रेस लावायचा, कुठला नाही लावायचा या गोष्टीवर आपण इतका विचार करतो. मग आपलं आयुष्य आहे सक्सेसफुल बनवण्यासाठी कुठला बिलीव्ह चांगला आणि कुठला बिलीव्ह फॉर्म करायचा नाही हे सुद्धा आपल्या हातात असतं. मग तुम्ही तुमचं आयुष्य घडवण्यासाठी रिसेंटली कुठला बिलीव्ह फॉर्म केला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.